आजीच्या हातची जादू. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत आमच्या आगरीगोळी लोकांमध्ये केला जाणारा एक पारंपरिक पदार्थ, तो म्हणजे खोयपातल्या. साहित्यामध्ये आपण घेतलेलं आहे 1.5 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी मैद्याचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी भरून गूळ घेतलेला आहे, 1 चमचा वेलची जायफळ पावडर, 1 चमचा आपले सफेद तीळ, सोबत घेतलेला आहे तूप आणि पाणी. सर्वात आधी आपण गॅस पेटवून घेऊया, कारण आपल्याला घ्यायची आहे खोय. तर आपण घालूया पाणी. 1 ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे. तुमचं जसं पीठ असेल त्या अंदाजाने तुम्ही पाणी घ्या. पाणी जरा गरम होऊ दे. पाण्याला उकळी येत चाललेली आहे. आपण त्यामध्ये घालूया गूळ. आपण अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. दीड वाटी तांदळाच्या पिठाला अर्धी वाटी भरून गूळ घेतलेला आहे. तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता. मगाशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मीठ सांगायचं राहिलं होतं, पण आपण मीठ सुद्धा घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. सोबत घालूया वेलची जायफळ पावडर 1 छोटा चमचा आणि घालूया 1 चमचा भरून तूप. छान मिक्स करून घेऊया आणि आपलं गूळ छान वितळलं पाहिजे पाण्यामध्ये. जरा उकळी येऊ दे. उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये घालूया तांदळाचं पीठ. थोडं थोडं पीठ घाला, एकदम घालू नका. थोडं थोडं पीठ घालून ते मिक्स करत राहा. जसं आपण भाकऱ्यांना करतो खोयच्या, तसं सेम. सगळं पीठ आणि जे आपण केलेलं आहे गुळाचं पाणी छान एकजीव झालं पाहिजे. पहा, आपण थोडं थोडं करून घातलेलं आहे, एकदाच घातलेलं नाहीये. आता हे छान ह्याची उकड घेऊया. आता आपली जी उकड आहे ती तयार झालेली आहे. आता आपण काय करूया, गॅस बंद करूया आणि 2 मिनिटं फक्त वाफ घालूया, जास्त नाही. आता आपण ही खोय परातीत काढून घेऊया आणि आपल्याला ही छान अशी मळून घ्यायची आहे. थोडं टोपामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे आणि आपण जसं भाकरीला मळतो पीठ, तसंच आपल्याला हे पण मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी ॲड करा आणि हे छान मऊसूद असं मळून घ्या. आणि हे बघा, आता हे पीठ आपलं मस्तपैकी मळून झालेलं आहे. अगदी आपण सॉफ्ट असं मळलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण काय करूया, हे पीठ आपलं मळून झालेलं आहे, हे आपण एका बाजूला ठेवून देऊया एका वाडग्यामध्ये. खोय पातल्या करण्याचं आतलं स्टफिंग तर आपलं झालेलं आहे, म्हणजे ते पीठ मळून झालेलं आहे. आता बाहेरचं आपल्याला मळून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण घेतलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी भरून नाहीये, थोडं कमी असं मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण घालूया जायफळ आणि वेलची पावडर 1 चमचा. सोबत घालूया 1 चमचा भरून तीळ, चवीपुरतं मीठ. मिठाचं प्रमाण जपून घाला, कारण आपण आधी सुद्धा घातलेलं आहे.
आणि थोडं घालूया तूप. 1 लहान चमचा तूप घातलेला आहे. आता हे छान मिक्स करून घेऊया आणि हे पण आपल्याला कणिक जशी मळतो तसंच मळून घ्यायचं आहे. खूप जुना पदार्थ आहे हा, पारंपरिक पदार्थ आहे हा. जास्त कोणी आता करताना दिसत नाही. हा आजी आजोबांच्या काळातला आहे. तर एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल. आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे जसं आपण कणिक मळतो तसं मळून घेऊया. पातळ पण नाही आणि अगदी घट्ट पण नाही. आता आपण काय करूया, हाताला ना थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि ते आपण ह्याला छान असं चोळून घेऊया, छान असं मळून घेऊया. आपलं हे कणिक मळून झालेलं आहे. आता आपल्याला हे 10 मिनिटं तरी झाकण मारून ठेवायचं आहे. आपण आता या भरायच्या कशा त्या पाहूया. सर्वात आधी घेऊया गव्हाचं पीठ आणि ना यामध्ये आपल्याला हे जे तांदळाचं पीठ आहे मळलेलं ते भरायचं आहे, जसं आपण पोळ्यांना भरतो. आता याला ना आपण थोडं तूप लावूया आतमध्ये. हे असं, ही पहा अशी वाटी तयार केली आपण. त्यामध्ये आता आपण हे पीठ भरूया, जसं आपण पोळ्यांना भरतो ना सेम तसंच भरायचं आहे. हे भरायचं आहे आणि आपल्याला हा गोळा बंद करून घ्यायचा आहे. हा तयार आहे. आणखीन एक आपण तयार करूया. ह्याची पण सेम वाटी तयार करायची आहे. त्याला थोडंसं आतमध्ये तूप लावायचं आहे. जसं सारण भरतो तसंच सेम हे पीठ आतमध्ये भरून तो गोळा बंद करून टाकायचा आहे. अशा प्रकारे आपण सर्व पिठाचं करून घेणार आहोत. हे पहा, हे रेडी आहे. आम्ही टप्प्यावरच लाटून घेणार आहोत. त्याआधी आम्ही टप्पा छान साफ केलेला आहे. आता आपण पिठामध्ये घोळूया. आता ना आपण जशी चपाती लाटतो तसंच लाटून घ्यायचं आहे. हलक्या हाताने लाटा. अगदी पातळ पण करायची नाहीये आणि जाड सुद्धा ठेवायची नाहीये. ही पहा आपली तयार झालेली आहे. आता ही 2 मिनिटं बाजूला ठेवूया आणि आणखीन एक करून घेऊया. एका बाजूला ही पण आपली तयार झालेली आहे आणि एका बाजूला आपण तवा पण तापलेला आहे. तवा छान कडकडीत गरम झालेला आहे. आता त्यात घालूया आपण ही पोळी. दोन्ही बाजूने छान शेकवून घ्यायची आहे. आता ना आपण ही पलटवून घेऊया. ही पहा, छान कडेकडेने पण अशी शेकवून घ्या. खूप सुंदर लागते. नुसती खाल्लीत ना तरी खूप सुंदर लागते.
चहासोबत किंवा दुधासोबत ट्राय करा, तुम्हाला आवडणार नक्की. आता इथून पण आपण वरतून भरपूर असं तूप घालूया आणि खरपूस अशी भाजून घेऊया. पहा छान अशी फुगलेली आहे टम्मपणे. आणि तुम्ही पाहू शकता आपली खोयपात तयार आहे. ही काढून घेऊया आणि दुसरी घालूया. ही पण आपली तयार झालेली आहे. आता तुम्हाला मी गरमागरम सर्व करून दाखवते. गरमागरम खोयपातल्या तयार झालेले आहे. असा पारंपरिक पदार्थ नक्की घरी ट्राय करून बघा, जेणेकरून आपल्या पिढीकडून पुढच्या पिढीला ह्या पदार्थाची चव आणि नाव दोन्हीही कळेल. तर नक्की घरी ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन चव घेऊन, एक नवीन पदार्थासोबत आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.